महत्त्वाची बातमी आहे। इम्तियाज जलील आता मुंब्र्यामध्ये दाखल झाले आहेत। विजयी उमेदवारांची इम्तियाज जलील हे भेट घेणार आहेत। हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। इम्तियाज जलील हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आपल्या विजयी उमेदवारांची ते भेट घेणार आहेत। मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का देत युनुस शेख यांची मुलगी सहर शेख ही देखील विजयी झालेली आहे आणि सहर शेख हिच्या एका वक्तव्यावरून सध्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि त्यानंतर आता इम्तियाज जलील हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी जलील मुंब्र्यामध्ये दाखल झाले। रिजवान शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिजवान, इम्तियाज जलील हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि मोठी गर्दी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची, त्याचबरोबर सहर शेख यांच्या एका वक्तव्यानंतर जलील यांचा हा दौरा कसं पाहायचं? नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने इम्तियाज जलील यांनी मुंब्रामध्ये दौरा केलेला आहे आणि विशेषतः त्यांच्याच पक्षातील प्रभाग क्रमांक 30 मधून जे सहर शेख निवडून आलेले आहे, थेट सभेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संपूर्ण मुंब्राला हिरव्या रंगाने रंगून टाकेल असं वक्तव्य आनंद कुठेतरी चांगलाच महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशामध्ये जे आहे ते राजकारण तापताना दिसून येत आहे। आणि थेट इम्तियाज जलील ज्यावेळी मुंब्रामध्ये पोहोचले त्यांच्यावर असंख्य त्यांचे कार्यकर्ते आणि मुंब्रामधून निवडून आलेले 5 जे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी त्यांच्याबरोबर उपस्थित आहे। आणि ज्या पद्धतीने अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावेळी जे आहे ते सहर शेख यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते देखील केलेले आहे। जरी सहर शेख यांनी आपला माफीनामा जे आहे ते पोलिसांना सुपूर्द केला असला तरी सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून असो किंवा इतर राजकीय पक्षांच्या माध्यमातून आताही देखील सहर शेख यांना कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने इम्तियाज जलील यांनी स्वतः जे आहे ते भगवा रंगाचा जो शॉल आहे तो ओढून या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळे कुठेतरी चांगला समाचार जो आहे तो इम्तियाज जलील ज्या लोकांनी सहर शेख यांच्यावरती जो काही आरोप केलेला त्याला उत्तर देताना आपल्याला दिसून येणार आहे। नक्कीच रिजवान, त्यामुळे आता जलील यांच्या या दौऱ्याकडे देखील आपलं लक्ष असेलच। सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।